60 वर्षीय विष्णू बुंदे यांनी ड्युटी संपूर्ण रस्ता स्वच्छ केला. नांदुरा खामगाव रस्त्यावर संभाव्य अपघात टाळण्यासाठी 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक विष्णू हरिभाऊ बुंदे यांनी ड्युटी संपल्यानंतर रात्रीच्या अंधारात झाडू आणि टोपले घेऊन स्वतः रस्त्यावरील गिट्टी माती हटवली. त्यांच्या या निस्वार्थी कृतीचे खामगाव पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांनी कौतुक केले. विष्णू बुंदे वय 60, रहिवासी वाडी, खामगाव तालुका, हे व्यवसायाने ड्रायव्हर आहेत. संध्याकाळी 6 वाजता ते कामावरून जात असताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गिट्टी आणि माती पसरलेली दिसली. अपघाताचा धोका ओळखून त्यांनी ड्युटी पूर्ण करताच रात्री 8 वाजता थेट त्या ठिकाणी धाव घेतली. एकट्याने सुमारे 45 मिनिटे मेहनत घेऊन त्यांनी रस्ता पूर्णपणे स्वच्छ केला. यावेळी तिथून जाणारे खामगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण पवार यांनी ही घटना पाहून गाडी थांबवली आणि बुंदे यांचे मनापासून अभिनंदन केले. बुंदे यांनी सांगितले, रात्री वेगाने वाहने येतात, अंधारात गिट्टी दिसली नाही तर मोठा अपघात होऊ शकतो. कोणाचा जीव वाचवण्यासाठी मी हे केले. वयाच्या 60व्या वर्षीही समाजासाठी असे निस्वार्थ कार्य करणारे विष्णू बुंदे आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. विष्णू हरिभाऊ बुंदे, राहणार वाडी, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असून मी संध्याकाळी 6 वाजता इकडून जात असताना नांदुरा खामगाव रोडवर स्वामी समर्थ संकुल त्या रोडच्या समोरून जात असताना मला रोडवर गिट्टी वगैरे पडलेली, माती पडलेली दिसली. त्याच्यामुळे मी ठरवलं की बघू आपण ड्युटीवरून आल्यानंतर आपण काम करू. 8 वाजता माझी सुट्टी झाली, नंतर मी गाडी उभी केली. मी ड्रायव्हरचं काम करतो आणि मी माती वगैरे गिट्टी ते कोणी पडू नये, अपघात होऊ नये यामुळे मी ते साफ केला रस्ता वगैरे. किती वेळ लागला साफ करायला तुम्हाला? साफ वगैरे मला अर्धा ते पाऊण तास लागला जवळपास. काय उद्देश होता साफ करण्याचा? माझा उद्देश एकच की कोणी पडू नये. रात्रीला कोणी फास्ट असताना गाडीवाले, एखादा गाडीवाला फास्ट आला असता, त्याचा अपघात होऊ नये झाला असता, त्रास होतो ना माणसाला. त्याच्यामुळे मी ते साफ केलं रस्ता. धन्यवाद.